हाँ बोल, काय खबर आहे? सर, तुम्हाला तुमचा प्लॅन चेंज करावा लागेल. का काय झाले? कारण सर, सईला डाऊट आलाय की देवांशचं किडनॅपिंग हे पैशांसाठी झालेलंच नाहीये. तिला असं वाटते की ओळखीच्या कुठल्या तरी माणसाने किडनॅपिंग केलंय, ते पण पर्सनल रिझनसाठी. आय सी. असं आहे ना, शत्रू जर हुशार असेल ना तर त्याच्यावर खेळ खेळायला आणखीन मजा येते. आता त्या जहागीरदारांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांची चांगली दिशाभूल करायला हवी. म्हणजे एक्झॅक्टली काय करणार आहात तुम्ही? ते काय करायचं ते मी बघतो. पण थँक्स, तू खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिलीस. ऑलवेज वेलकम. परत चल, ठेवतो. देवांशचा घसा सुकलाय, त्याला जर असं पाणी पाजतो. हा, ओके. ओके. आत्या, आय नो तू काही खाणार नाहीस, पण मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. प्लीज, नाहीतर तुझं डोकं दुखेल. थँक्यू. मला खरंच आता कॉफीची गरज होती. आत्या, तुला एक गोष्ट सांगायची होती. बोल. तू चिडणार नाहीस ना? तू सईला भेटून आलायस ना? ओमी, मी तुला सांगितलं होतं नको भेटूस. तू का ऐकत नाही माझं? खरंच तुम्ही कोणीच माझं का? चिडू नकोस ना, माझं ऐकून तर घे. हे बघ, मी बहिणीला भेटलो हे तू सोडून दे. ती काय म्हणाली ना ते इम्पॉर्टंट आहे. काय म्हणाली? तिचं असं म्हणणं आहे की जर दादाला कोणी पैशांसाठी किडनॅप केलं असतं तर आतापर्यंत पैसे मागण्यासाठी कॉल आला असता, जे की नाही आहे. आपल्याला कुठलाही फोन आलेला नाही आहे अजून. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की किडनॅपरचा वेगळा काहीतरी मोटिव्ह आहे. व्हॉट मोटिव्ह? तिला असं वाटतंय की हे सगळं कोणीतरी जवळचं, ऑलमोस्ट त्याला काय हवंय, पण जवळचं ओळखीच्या माणसाने सगळं प्लॅन केलंय. व्हॉट नॉनसेन्स. तिला डोकंच नाहीये तर लावते कशाला? काय डिटेक्टिव्ह आहे का ती? ती काय या सगळ्याचा शोध लावतेय? आणि ओमी, मी तुला म्हटलं होतं ना आपण देवांशला शोधून काढू. या सगळ्यात तिला इन्व्हॉल्व करायची काय गरज होती? का आत्या, पण बहिणी सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब आहे का? ती पण ब्रोला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करते. माझं म्हणणं आहे की आपण इंडिव्हिज्युअली शोधण्यापेक्षा एकत्र येऊन शोधूयात ना. यू मीन टू से मी तिची हेल्प घ्यायची? कम ऑन ओमी, मला ती माझ्या नजरेसमोरही आवडत नाही. तिची हेल्प घ्यायची मी? हे बघ, आधीच ना माझं डोकं खूप दुखतंय. हा विषय काढून ना तुम्हाला आणखीन राग येईल. आत्या, सॉरी. तू शांतपणे तुझी कॉफी पी, मी नाही तुला डिस्टर्ब करणार. थँक्यू. हॅलो. हॅलो ओमी, हा वहिनी, बोल ना. ऐक ना, मला असं वाटतं आपल्याला पोलिसात जावंच लागेल. नाही काय, पोलिसांच्या मदतीशिवाय ना आपण सरांपर्यंत नाही पोहोचू शकत. ठीक आहे वहिनी, मी घरी बोलतो. आणि यू डोंट वरी, दादा सापडेल आपल्याला लवकर. आपण आपल्याकडनं जितके प्रयत्न होईल सगळे करून बघूया. हो ठीक आहे, मी ठेवते फोन. हो.
मम्मा, हे बघ तुझ्यासाठी गरमागरम सूप आणलंय, प्लीज पिऊन घे. हो, मी माझी खायची प्यायची अजिबात इच्छा नाहीये. ऐकत का नाही रे तुम्ही? माझ्या जागी जर ब्रो असता तरी नसती प्यायलीस. प्लीज घे ना. घे, गरमागरम सूप आहे छान. मम्मा तुझा फोन वाजतोय. वाजू दे, माझी इच्छा नाहीये कोणाशीच बोलायची. मम्मा प्लीज असं काही करू नकोस ना. अगं कोणी ब्रोबद्दल काही सांगण्यासाठी फोन केला असेल. माझ्या लक्षातच नाही आलं. कट झाला. येईल परत. हॅलो. जानकी जहागीरदार, हो मीच बोलते. आपण कोण? ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला तुमचा मुलगा देवान जहागीरदार जिवंत हवा असेल ना, तर 10 करोड रुपये द्या. कुठे आहे माझा मुलगा? प्लीज प्लीज माझ्या देवाला काही करू नका. हे बघा मी हात जोडते तुमच्या पुढे. हॅलो, ऐकताय ना तुम्ही? आणि जर पोलिसात जायची हिंमत केली तर मुलाचं मेलेलं तोंड बघाल तुम्ही. नाही नाही, आम्ही पोलिसात वगैरे काही जाणार नाही, पण माझ्या देवाला काही करू नका. हॅलो. मम्मा कोणाचा फोन होता? मम्मा कोणाचा फोन कोणाचा होता? मम्मा, मम्मा कोणाचा फोन होता? मम्मा, मम्मा, अगं, मम्मा कोणाचा फोन होता? हा ओ मी दादा. मम्मा ब्रोचं काय? हा काय? कोण होते? काय म्हणले? मम्मा प्लीज सांग ना. मम्मा, मम्मा तू शांत हो, तू बस आधी बस. मम्मा पाणी घे आणि प्लीज शांत हो आणि सांग मला कोणाचा फोन होता. शांत हो आणि सांग कोण होतं, काय म्हणाले ते? कोण होतं ते मला माहित नाही. त्यांनी नाव बिव काय नाही सांगितलं. तो इतकंच म्हणाला की 10 कोटी दिले तर मी देवांशला सोडीन आणि पोलिसांना सांगू नका म्हणाला. मम्मा दादाला काही होणार नाही, तू प्लीज शांत हो. मी बघतो काय करायचंय ते.